नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। तुम्ही तुमच्या बाळाला खूप कमी वयात स्तनपान बंद करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही जर अकाली बाळाचं स्तनपान बंद केलं तर आईसाठी आणि बाळासाठी त्याचे काय दुष्परिणाम आज आपण सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। त्यासोबतच तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही शेअर करा। चला तर मग आपण सुरुवात करूया। बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या आहारासाठी निसर्गाची देणगी म्हणजे आईचं दूध असतं। स्त्रीच्या गरोदरपणापासूनच स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते, त्यामुळे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि प्रत्येक आईला डिलिव्हरीनंतर दूध असतंच। त्यामुळे बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी स्तनपानासाठी आईने स्वतः आग्रही राहा। आईचं दूध हे बाळाच्या व्यवस्थित पिता येणारं आणि सहज पचन होणारं असतं। बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषण तत्व, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स आईच्या दुधातून मिळतात। आईच्या दुधामधून कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते। आईने स्तनपान बंद करून इतर दूध बाळासाठी चालू केलं तर ते नक्कीच सोयीस्करही ठरत नाही। आईच्या दुधामध्ये तापमान, चव बाळाला जशी हवी तशीच असते। दूध बाळाला सहज पिता येणारं असतं। शिवाय आईच्या दुधावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते, त्यामुळे प्रवासात, बाहेर, कधीही कोणत्याही परिस्थितीत बाळाच्या आहाराची सोय सहज होते। बाळाला उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक पोषण तत्व आईच्या दुधामधून मिळतात, त्यामुळे बाळासाठी हा एक पूरक आहार आहे। जन्मानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्ये बाळाला पहिलं स्तनपान देणं गरजेचं असतं। बाळाचे जन्मतः अवयव परिपक्व नसतात, त्या सर्वांना बळकटी देण्यासाठी आईचं दूध खूप महत्त्वाचं काम करतं। आईच्या दुधामध्ये बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषण तत्व आणि पाणी असतं, त्यामुळे बाळाला वेगळा आहार, पाणी देण्याची गरज पडत नाही। आईचं दूध बाळाला सहज घेता येणारं आणि कोणतेही साईड इफेक्ट नसणारं, पचन होणारं असतं। नियमित स्तनपान घेणारी मुलांची रोगप्रतिकार शक्ती ही खूप चांगली राहते। अशी मुलं सहसा आजारी पडत नाहीत। बाळाला स्तनपानासाठी आई जेव्हा जवळ घेते तेव्हा बाळाला आईच्या कुशीमधील ऊब, सुरक्षितता मिळते। बाळाच्या भावनिक आणि मानसिक, बौद्धिक वाढीसाठी ही खूप महत्त्वाची आहे। बाळाला आणि आईसाठी एकमेकांचं बॉन्डिंग तयार होण्यासाठीही यासाठी मदत होते। बाळ नियमितपणे स्तनपान घेते तसे तसं हळूहळू आईचं दूध वाढायलाही मदत होते। नियमित स्तनपान दिल्याने गरोदरपणात आणि बाळंतपणात वाढलेलं वजन कमी होण्यासाठी मदत होते। बाळाला स्तनपान दिल्याने प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव, तणाव आणि डिप्रेशनही दूर व्हायला मदत होते। नियमित स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर स्तन सुजणे, स्तनांमध्ये रक्तस्राव होणे, दुधाच्या गाठी होणे असे त्रासही होत नाहीत। संशोधनावरून असं सिद्ध झालं आहे की स्तनपान दिल्यामुळे स्त्रियांमधील स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते। नॉर्मल डिलिव्हरीनंतर अर्ध्या तासात आणि सिझेरियन नंतर भूल उतरल्यानंतर आईला एका कुशीवर येऊ लागल्यानंतर तुम्ही बाळाला स्तनपान देऊ शकता। नियमित स्तनपान घेणारी मुले सहसा आजारी पडत नाहीत, शिवाय त्यांची शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक वाढही उत्तम होते। त्यामुळे बाळाला आईचं दूध पुरेसं होत असेल तर बाळ 2 वर्षाचं पूर्ण होईपर्यंत स्तनपान द्या। आईला काही कारणास्तव बाळापासून दूर राहावं लागत असेल तर अशा वेळी तुम्ही आईतून बाळाला देऊ शकता। स्तनपान ही बाळासाठी एक भावनिक गरज देखील असते। स्तनपान घेतल्यामुळे खूप आणि आईच्या जवळ असण्याची भावना होते, आत्मविश्वास वाढतो, बौद्धिक क्षमता वाढायलाही मदत होते। जागतिक आरोग्य संघटनेनुसार 6 महिन्यांतर बाळाला पूरक आहार चालू करावा व कमीत कमी 2 वर्ष स्तनपान चालू ठेवावं। बाळाला नियमित स्तनपान चालू ठेवल्याने बाळाला तसेच आईला सुद्धा याचे फायदे दिसून येतात। काही अपरिहार्य कारणामुळे जर आईला स्तनपान देता आलं नाही तर त्यासाठीचा ताण किंवा अपराधीपणा समजून घेऊ नका। बऱ्याच वेळा आईला दूध कमी येत आहे अशा समजुतीतून बाळाला दूध व्यवस्थित पिता येत नाही, बाळाचं पोट भरत नाही अशा गैरसमजुतीतून बाळाला स्तनपान घेण्यास जर नकार देत असेल, बाळाचं वजन कमी असेल तर बाळाला वजन वाढवण्यासाठी वरचं दूध किंवा आहार देण्यावर भर देणं, स्तन व्यवस्थित कामं नाही झालं तर गाठी तयार होणं, जंतू संसर्ग होणं अशा कारणांमुळे बाळाचं स्तनपान बंद केलं जातं। काही वेळा आईला चुकीचा सल्ला दिला जातो की बाळ परत आहार घेणार नाही, स्तनपान लवकर सोडणार नाही, आहार घेतला तर सगळी पोषण मूल्य मिळत आहेत, मग स्तनपानाची काय गरज।
अशा वेळी स्तनपान लवकर बंद केलं जातं, त्यामुळे कोणतीही अडचण, शंका, त्रास असेल तर डॉक्टरांना भेटून योग्य सल्ला घ्या आणि औषधोपचार घेतला तर नक्कीच योग्य तो मार्ग निघेल. प्रसूती पश्चात साधारणपणे 80% मातांना असं वाटत आलं आहे की आपलं दूध बाळाला पुरेसं नाहीये. अशामुळे खूप वेळा गरज नसताना बाळाला वरचं दूध दिलं जातं व स्तनांवर कमी पाजलं जातं, त्यामुळे हे दुधाचा सप्लाय कमी होऊ शकतो. काही मातांना स्तनपान करणं ही प्रक्रियाच अवघड वाटते, त्यामुळे बाळाला बाटलीनं वरचं दूध देणं कमी त्रासाचं वाटतं, पण तसं अजिबात करू नका. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाला जर अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं, अशा वेळी आईला योग्य सल्ला न मिळाल्यामुळे स्तनांतून दूध कमी वेळा काढलं जातं. परिणामी जेव्हा बाळ आईजवळ येतं तेव्हा तिचं दूध खूप कमी झालेलं असतं आणि दूध कमी प्रमाणात काढल्यामुळे काही दिवसानंतर दूध पूर्ण बंदही होऊ शकतं. काही स्त्रियांमध्ये प्रसूती पश्चात अति रक्तस्राव होतो, ज्यामुळे हे दूध बनवणारी संप्रेरक इजा पोहोचतो. अशा वेळी स्त्रियांमध्ये दूध येण्यास अडचण येते. ज्या स्त्रियांची स्तनांची वाढ पूर्ण झालेली नसते, स्तनाचा आकार वाढवणारी किंवा कमी करणारी शस्त्रक्रिया झालेली असते, अशा वेळी हे दूध कमी होऊ शकतं. ऑपरेशनचा प्रकार आणि ऑपरेशन करण्याची जागा याचा त्याच्याशी जवळचा संबंध आहे. कधीही तुम्हाला असं वाटलं की तुमचं दूध कमी आहे किंवा बाळाला व्यवस्थित पुरत नाहीये, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बाळाला पहिले 4 ते 6 आठवड्यात बाटली देऊ नका किंवा कोणतीही तोंडात घालण्याची वस्तूही देऊ नका. जर बाळाला दूध व्यवस्थित ओढता येत नसेल तर स्तनांमधून दूध काढून बाळाला वाटी चमच्याच्या साहाय्याने किंवा कपने पाजण्याचा प्रयत्न करा. आईची स्तनाग्रे जर तयार नसतील तर बाळालाही दूध व्यवस्थित ओढता येत नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही निप्पल शीटचा वापर करून स्तनाग्रे तयार करू शकता आणि यामुळे बाळाला दूध पिण्यासही मदत होईल. दूध येणं ही नैसर्गिक आहे, पण ते बनण्याची प्रक्रिया सुरू ठेवणं हे तुमच्या हातात आहे. दूध पाजल्याने किंवा कमी वेळा पाजल्याने, चुकीच्या पद्धतीने पाजल्यानेही कमी होऊ शकतं. जोपर्यंत तुमच्या शंकांचे समाधान मिळत नाही तोपर्यंत हार मानू नका. काही अडचणी आल्या तर त्याबद्दल तणाव, अपराधीपणा न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या, म्हणजे तुम्हाला योग्य तो सल्ला मिळून तुमच्या अडचणीवरती सहज मात करता येईल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरला असेल. अशा वेळी कोणतीही घाई न करता किंवा दूध कमी आहे अशी गैरसमजूत न करता अवेळी बाळाला स्तनपान देणं टाळू नका. यामुळे तुम्हाला आणि बाळाला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच उपयुक्त माहितीसह थँक्यू.